देवी चंद्रघंटा हे आदिशक्तीचे तिसरे रूप आहे। तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते। यामागची पौराणिक कथा, चंद्र म्हणजेच जे मनाशी संबंधित आहे, जी मनामध्ये मोहकता आहे, मग आपल्यामध्ये ते कोणत्याही स्वरूपात असेल, ते देवी मातेमुळेच असते। जर ही ऊर्जा नसेल तर काहीही सुंदर असू शकत नाही। हिच्यामुळेच समस्त मानवजात आणि प्राण्यांमध्ये देखील सौंदर्य असते। असे मानले जाते की भगवान शंकरांशी विवाह झाल्यानंतर देवी पार्वतीने आपल्या कपाळावर अर्धा चंद्र धारण केला, त्यामुळे त्यांना चंद्रघंटा असे नाव मिळाले। हे देवीचे विवाहित आणि सौम्य रूप आहे। कल्याणकारी स्वरूप असणारी चंद्रघंटा कायम सिंहारूढ आणि युद्धसज्ज असते। सूर्याप्रमाणे तेजस्वी कांती असणाऱ्या चंद्रघंटेला 10 भुजा आहेत। प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे शस्त्र तिने धारण केले आहे। चंद्रघंटेच्या उपासनेमुळे अलौकिक अनुभव प्राप्त होतात। चंद्रघंटेच्या आराधनेमुळे वीरता, निर्भयता वृद्धिंगत होते। त्याचबरोबर स्वभावातील शांतता देखील वाढते। चंद्रघंटेच्या उपासनेमुळे साधकाचे मन मणिपूर चक्रात स्थिर होते। या देवीची पूजा केल्यामुळे शौर्य, आत्मविश्वास, शांती वाढते आणि नकारात्मकतेचा नाश होतो। देवी चंद्रघंटेला अशोकाचे पान अर्पण करतात। हे पान दुःख आणि पीडा दूर करण्याचे प्रतीक आहे। त्याचबरोबर देवीला कमळ आणि चमेलीची फुलं अर्पण करतात। सफरचंद, केळी, दुधाचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो। आयुर्वेदामधील वनस्पती चंद्रसूर किंवा चंद्रिका ही चंद्रघंटा देवीचे रूप आहे। ही वनस्पती कोथिंबिरीसारखी असते। हिच्या पानांची भाजी करतात, जी खूप पौष्टिक असते। ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असेही म्हणतात। शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरं करणारी अशी ही चंद्रिका वनस्पती आहे।